नमस्कार. गजाली या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्याकडे अशा एक कलाकार आलेले आहेत की त्या ज्या वेळेला तुम्हाला दिसतील त्यावेळेला सगळ्यांच्या तोंडामधून एकच शब्द पडेल, अगं बाई ह्या इथे कशा. आता मी एवढं सगळं म्हटल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की या अगं बाई कोण आहेत. त्या आहेत सध्या जी मालिका आपण सगळेजण बघतो आहोत आणि जी घराघरामध्ये पोचली आहे आणि त्या मालिकेमधून त्या आपल्या घरामध्ये शिरलेल्या आहेत, त्या निवेदिता सराफ. निवेदिता ताई, तुमचं स्वागत गजाली या कार्यक्रमामध्ये. मला सांगा, तुमचा रंगमंचावरचा प्रवास हा बालनाट्यापासून सुरू झाला आणि तो सध्या सासूबाईपर्यंत आलेला आहे टी व्ही सिरियलमध्ये. तर बालनाट्यामधला प्रवास सुरू व्हायला तुमच्या घरामध्ये नाटक, सिनेमा, आवाज असं काय होतं का? हो, म्हणजे कसं झालं की माझे वडील स्वतः थिएटर ॲक्टर होते, गजेंद्र जोशी, आणि ते खूप एक हँडसम हिरो म्हणून प्रसिद्ध होते. आणि माझी आईही नाटकात काम करायची. ती हिंदी इप्टाच्या फाउंडर मेंबर्सपैकी एक आहे. तेव्हा पण ती इप्टामध्ये पण तिने खूप कामं केली, हिंदी नाटकांमधनं, मराठी नाटकांमधनं. ऑल इंडिया रेडिओवरती तिने 45 वर्ष जॉब केला. तर प्रॉबेबली येस, घरातनं. माझी मोठी बहीणही करत होती नाटकांमध्ये कामं. सो येस, घरातनंच त्याची सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही. आणि पहिलं बालनाट्य म्हणजे रंगमंचावरती प्रवेश कसा झाला? बालनाट्याच्या आधी म्हणजे मी केलं काम म्हणजे अमृत वेल नावाची कादंबरी होती वि.स. खांडेकरांची. त्याच्यावरती त्याच नावाचं नाटक आलं होतं, जे आत्ताचे माऊली प्रोडक्शन्सचे त्यांचे काका पांडुरंग धुरत त्यांनी तेव्हा तो बॅनर वेगळा होता. माऊली प्रोडक्शन्स आता तेव्हाचा बॅनर वेगळा होता. तर त्या नाटकाची निर्मिती केली ती माझ्या आईची खूप जवळची मैत्रीण शैला बेल्ले, त्याही त्याच्या निर्मितीमध्ये होत्या. आणि वि.स. खांडेकरांच्या त्या कादंबरीवरती मधुसूदन कालेलकरांनी लिहिलेलं नाटक होतं अमृत वेल. त्याच्यात अरुण सरनाईक, आशा पोद्दार, कानन कौशल, म्हणजे इंदुमती पैंगणकर, नंदा पाटकर अशी खूप मोठी कास्ट होती त्याची. आणि माऊली प्रोडक्शनचं ते प्रोडक्शन होतं. आणि त्याच्यामध्ये मी काल अरुण सरनाईक आणि आशा पोद्दारांच्या मुलीचं काम करायचं, जिला फिट्स येत असतात. अतिशय छान रोल होता तो. आय मस्ट हॅव बीन 10 years ओल्ड ॲट दॅट टाईम. आणि तेव्हा त्याच सुमारास मी चंद्रलेखेचं पण एक नाटक केलं कॉल्ड हे बंध रेशमाचं, जे रणजित देसाईंचं नाटक होतं. आणि एक जितेंद्र अभिषेकींचं म्युझिक होतं, संगीत नाटक होतं. त्याच्यात पंडित वसंतराव देशपांडे, रामदास कामत, बकुळ पंडित म्हणजे आताच्या अलकनंदा वाडेकर, अशी खूप मोठी कास्ट होती त्याची. गणेश सोळंकी होते त्याच्यामध्ये, माझे वडीलही काम करायचे. तर या 2 नाटकांमध्ये मी चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलं. तिथून ती जर्नी सुरू झाली. अच्छा. त्याच्यानंतर मग तुम्ही 1977 मध्ये जितेंद्र असलेल्या अपनापन सिनेमामध्ये ते मी फक्त खरं तर एक गाणं केलं होतं, ते एवढं फेमस झालं कारण मी 10वीच्या वर्षाला होते. आणि सुधीर दळवी माझे मामा लागतात, चुलत मामा. तर तेव्हा तो मला घेऊन गेला होता, फक्त एकच गाणं करायचं होतं म्हणून. आणि मला फक्त लता मंगेशकरांचा स्वर आपल्याला गाता येईल हे एकच आपल्यावरती चित्रित होणारं गाणं आहे, जे लताबाईंनी गायलं आहे. सो त्या अट्रॅक्शनसाठी मी ते बेसिकली गाणं केलं, बाकी कशाहीसाठी नाही. पण तो एक भाग झाला. पण नंतर 1987 मध्ये तुम्ही पुन्हा राजकुमार असलेल्या सिनेमामध्ये तुम्ही काम केलं. मरते दम तक गोविंदा होता राजकुमार. मग नाटकात कामं करता करता एकदम हिंदी सिनेमापर्यंत कशी बस? ॲक्च्युली तो जर्नीच तसा होत गेला. म्हणजे मी नाटक करत होते तेव्हा त्याच सुमारास मी म्हणजे प्रोफेशनल स्टेजवरती पहिलं माझं नाटक करायचं ते टिळक आणि आगरकर, ज्याच्यामध्ये मी आगरकरांच्या बायकोचं काम करायचे. आणि त्याचे लेखक दिग्दर्शक होते विश्राम बेडेकर. खूप आय वॉज व्हेरी लकी टू गेट सच काइंड ऑफ डिरेक्टर्स. आणि नंतर मी केलं प्रेमाच्या गावा जाव्याचे, ज्याचे दिग्दर्शक होते अरविंद देशपांडे. सो मला खूप छान दिग्दर्शक मिळाले. तसंच सिनेमाचा पहिला सिनेमा होता माझा घरचा भेदी म्हणून, ज्याच्यात महेश कोठारे विलन होता आणि किशोर जाधव त्याचा हिरो होता. तर तो सिनेमा होता. आणि ते करता करताच हिंदी सिनेमाकडे वळणं झालं. म्हणजे मी त्या सुमारास एक टेलिव्हिजन सिरियल केली कॉल्ड ये जो जिंदगी. धूमधडाका आणि ते एकाच वर्षी आलं, 1984. जेव्हा धूमधडाका रिलीज झाला तेव्हाच ये जो जिंदगी रिलीज झालं. आणि मग त्यापासून असं हिंदी सिनेमांकडे पण वळणं झालं आणि काम करायला मिळालं. मग तुम्ही मराठी सिनेमामध्ये आलात? हो, म्हणजे मी 84 मध्ये धूमधडाका केला. आता 84 to 89 मध्ये मी लग्न केलं. तर त्या 5 वर्षामध्ये मी जवळजवळ 30-35 मराठी सिनेमांमधनं. तो सगळा धूमधडाकाच होता. म्हणजे नवरी मिळे नवऱ्याला, तुझी माझी जोडी, दे दणानन, अशी बनवा बनवी, हे सगळं होतं. त्याच्यामधला
मामला पोरींचा नावाचा सिनेमा होता. हो. त्याच्यामधला मामला जरा आम्हाला सांगा, कारण त्या नाही असं मला सांगता नाही येणार, पण बेसिकली आय वुड से की मला म्हणजे जे अशोकचं भावलं ते म्हणजे ही सच अ ट्रू पर्सन. आपण म्हणतो ना बिईंग ऑनेस्ट टू अदर्स, पण बिईंग ऑनेस्ट टू वन सेल्फ. आणि मी खरोखरच खूप प्रेमात पडले आणि तेव्हा मी ठरवलं मी लग्न केलं तर फक्त ह्याच्याशीच करेन आणि तो शब्द खरा करून दाखवला. पण हे सिनेमाच्या दरम्यान घडलं. ॲक्च्युली ते त्या शूटिंगला येत असताना त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो खूपच मोठा ॲक्सिडेंट होता. म्हणजे खूपच परमेश्वराच्या वरदहस्ताने त्याच्या आई वडिलांच्या पुण्याईनी तो त्याच्यातनं वाचला आणि इज नॉर्मल. लाईक इट्स डिफिकल्ट टू इमॅजिन की ज्याचं रिप्लॅश इंजरी झालेला मनुष्य इतका नॉर्मल वेअर अबाउट करू शकतो. सो ते खूप मोठी गोष्ट होती. तर त्याच्यातनं नंतर तो परत आम्ही शूटिंग करायला लागलो आणि कुठेतरी सूर जुळत गेलं असं म्हणायला हरकत नाही. कोणी पहिल्यांदा कोणी सांगितलं? आय वुड से मीच. कारण त्याला असं वाटत होतं तू लहान आहेस नको, म्हणजे माझं आयुष्य असं ॲक्सिडेंट होऊन गेला आहे. बट आय हॅड डिसाइडेड इफ आय मॅरी आय विल मॅरी ओनली हिम. अरे वा, ग्रेट ग्रेट. पण एका बाजूनं तुम्ही म्हणजे मामांशी लग्न झालं तुमचं आणि मग मामांच्या बरोबर तुम्ही नाटक पण केलं. मी त्याच्यावर हसत खेळत म्हणजे मी काम नव्हतं केलं, ते फक्त टेलिव्हिजनसाठी केलं होतं. हसत खेळत नाटक नाही. मी त्याच्यावर जे नाटक केलं, जे मी परत जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा सारखं छातीत दुखते नावाचं नाटक मी सिएटलसाठी केलं होतं. म्हणजे मी जवळजवळ माझा मुलगा झाल्यानंतर 14 वर्षाची गॅप घेतली आणि 14 वर्षांतर परत मी या क्षेत्राकडे वळले. तर आपलं क्षेत्रच असं आहे ना की हे इतकं मस्त आहे की तुम्ही परत कुठल्याही वर्षी येऊ शकता, जाऊ शकता. पण मी खूप लकी आहे असं मी म्हणेन. माझे गुरु अक्कलकोट स्वामी महाराज यांचा वरदहस्त आणि माझ्या आईची कायम इच्छा होती की मी सतत काम करावं. ती आता या जगात नाही आहे, पण तिचा आशीर्वाद होता की मला आज वाडाचिरे मंदीसारखं नाटक करायला मिळालं, मग्न तळ्याकाठीसारखं नाटक करायला मिळालं. इवन आफ्टर टेकिंग अ गॅप, इवन आफ्टर कमिंग बॅक, एवढ्या मोठ्या गॅप मी नंतर परत येऊन सुद्धा आज मला अगबाई सासूबाईसारखी मालिका करायला मिळते. हे मला असं वाटतं खरंच खूप मोठं माझं भाग्य आहे. टेलिव्हिजनवरती अशा प्रकारचं काम करायला मिळणं. आणि खरंच झी टी व्हीनी जे काही एक आपण म्हणूया अशी आपण पाथ ब्रेकिंग मालिका त्यांनी जी काढली आहे, तर त्याच्यासाठी खरंच निलेश मयेकरांना हॅट्स ऑफ टू हिम की प्राईम टाईमवरती असा विषय मांडण्याची ते धजावले, हीच खूप मोठी गोष्ट आहे. मग मला सांगा आता चारी म्हणजे ज्याला डिपार्टमेंट म्हणता येईल अभिनयाची, की लहान मुलं म्हणून तुम्ही काम केलं, मग हिंदी सिनेमा झाला, हिंदी मालिका झाल्या, मराठी सिनेमा, मराठी मालिका, आकाशवाणीवरती काम झालं. तर याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचा अभिनय करावा लागतो, बदलावा लागतो, कारण मीडियम बदलतं. तर काय नेमका फरक तुम्ही सांगू शकता? असं आपण म्हणूया की देयर इज नो वॉटर टाईट कंपार्टमेंट. तुम्ही एका मीडियममध्ये जे शिकता त्याचा उपयोग तुम्हाला दुसऱ्या मीडियममध्ये होतो. अगदी सिम्पल रेडिओमध्ये तुम्ही जे शिकता की कसं बाईकवरती ब्लो येता कामा नये, ठ बोलताना, किंवा आवाजात कसं एक्सप्रेस केलं पाहिजे, किंवा आवाजात कसं प्रोजेक्शन केलं पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डबिंगसाठी किंवा थिएटरसाठी पण उपयोगी पडतात. सो तुम्ही नाटकामध्ये जे शिकता की तुम्हाला एक कॅरेक्टर नेण्याचा जो ग्राफ असतो तो तुम्ही नाटकात शिकता, कारण त्याला रिहर्सलचा प्रोसेस असतो. त्याचा तुम्हाला फिल्ममध्ये उपयोग होतो, कारण फिल्ममध्ये आपण एकदा काहीतरी करतो, नंतर परत पहिला सीन आपण आत्ता केला, मग नंतर एकदम 10वा सीन केला. सो ते कसा ग्राफ ठेवायचा कॅरेक्टरचा, जे तुम्ही थिएटरमधनं शिकता ते तुम्ही फिल्ममध्ये त्याचा उपयोग होतो. सो या सगळ्या माध्यमांमध्ये जे तुम्ही शिकता त्याचा एकमेकांमध्ये काम करताना उपयोग होतो. पण तुम्हाला सोपं कठीण असं काही वाटत नाही? नाही, सगळंच कठीण आहे, अभिनयच कठीण आहे, सोपं काहीच नाही आहे. चारी माध्यमाची आपली आपली एक ओळख आहे, आपलं आपलं एक कम्फर्ट झोन आहे, आपले डिफिकल्टीज आहेत. सो अभिनय कठीणच आहे मुळात. सो सोपं काहीच नाही आहे. जितकं तुम्ही डीप जाता तितकं तुम्हाला आणखीन शिकायला मिळतं. तुम्ही आत्ता म्हणजे अशोक सराफ हे एवढं मोठं नाव आहे सध्या, तुम्ही ज्या वेळेला लग्न तुमचं झालं त्यावेळेपासून ते आहे, तर त्या वलयामध्ये आपण आहे याचं तुमच्यावरती दडपण येतं? छे नॉट ॲट ऑल. म्हणजे दडपण काही येण्याचा प्रश्नच नाही. तर काय तो इतका मोठा ग्रेट ॲक्टर आहे, त्याच्यामुळे आमच्यामध्ये अभिमान जर का काही होण्याचा संबंधच उद्भवत नाही, कारण तो खूपच वादातीत खूप मोठा ॲक्टर आहे आणि खूप चांगला माणूस आहे. त्याच्यामुळे दडपण मला कधी त्याच्यावर काम करता येतं. म्हणजे कशासाठी की तो माझा सर्वात पहिला क्रिटिक आहे, तर तो बाकी त्याच्या को ॲक्टरबरोबर काम करताना जितकं क्रिटिकली बघेल त्यापेक्षा माझ्याकडे जास्त क्रिटिकली बघतो. त्यामुळे ते दडपण येतं की अरे बापरे, नाही मला चांगलं काम केलं पाहिजे ह्याच्याबरोबर काम करताना. पण अदरवाईज ही पुट्स यू टोटली ॲट ईज ॲज अन ॲक्टर. म्हणजे तुमची केलेली कामं बघून कमेंट्स करतात ना? हो, डेफिनेटली ना. म्हटलं तसं निंदकाचे घरं असावे शेजारी, निंदकाशी लग्नच केलं.
बरं आता आम्ही सगळ्या ॲक्टर्सना दुरून बघतो, काय आपण जवळून बघत नाही. मामाना सुद्धा आम्ही दुरून बघतो. आम्ही फक्त त्यांच्यामधला विनोद बघतो किंवा त्याला एक कारुण्याची झालर असते. काही हिंदी सिनेमामधून त्यांनी अप्रतिम कामं केलेली आहेत. तर तुम्हाला त्यांच्याबरोबर आयुष्य घालवावं लागतं. तर काय त्यांचं म्हणजे जे तुम्हाला खटकतं किंवा काय जास्ती आवडतं, अशा 2 गोष्टी सांगा. आवडतं म्हणजे मला त्याचं एक पहिल्यांदा एका गोष्टीचं खूप कौतुक वाटतं की तो ना खूप कम्फर्टेबल आहे त्याच्या ॲक्टिंगवरती. त्याचा स्वतःचा श्रद्धा आहे आणि त्याचा स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आहे. त्यामुळे समोर कोणी असेल ह्याच्याबद्दल तो हलत नाही. समोरच्याचा सीन असेल तर तो समोरच्याचाच तो होऊ देतो, कारण ही इज कॉन्फिडंट इन हिज ओन क्राफ्ट. तो कधीच दुसऱ्यावरती हावी व्हायला जात नाही. आज त्याच्या लेवललाच बघतो खूप लोक ना स्क्रिप्ट बदलतात, काय काय डिरेक्टरला सांगतात आपल्यावरती कसा सीन चेंज करून घे, हे तो कधी करत नाही. त्याचं असं म्हणणं असतं की सगळ्यांचा जेव्हा इट्स अ टीम वर्क, सो सगळ्यांनी एकत्रित उत्तम काम केलं पाहिजे, ह्याच्यासाठी तो आग्रही असतो. खटकतो असं म्हणू शकणार नाही मी, पण मला थोडंसं असं वाटतं की जे तो ना ओव्हर सेन्सिटिव्ह आहे आणि ओव्हर काय म्हणूया आपण प्रामाणिक आहे. आणि त्याच्यामध्ये ना तो मग कधी कधी त्याच्यामुळे त्याची खूप अशी चिडचिड होते की हे नीट का होत नाही आहे किंवा हे बरोबर का होत नाही. खूप चिकित्सक आहे तो, त्यांनी ते थोडंसं कमी करावं असं मला वाटतं, त्यात बघण्याचा आपला दृष्टिकोन त्या गोष्टींकडे. पण कदाचित त्यामुळेच ही इज अशोक सराफ. सो हे त्याला दोन्ही नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. आत्ता सासूबाईकडे येतो, जे सगळ्यांना पाहिजे की त्याच्याबद्दल बोललेलं, की तुम्ही म्हणालात निलेश मयेकरांच्यामुळे ही सिरियल तुमच्याकडे आली म्हणून. हा टोटली वेगळा विषय आहे. आणि मला असं वाटतं की बऱ्याच वर्षांनी एक ॲक्टरचं कंट्रीब्युशन असलेली ही सिरियल आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही बारकावे जे शोधून काढलेत ॲक्टर म्हणून, तुम्ही असाल, गिरीश ओक असाल, रवी पटवर्धन असतील, ते समजतं असं लगेच. तर तुमच्याकडे ज्यावेळी ही सिरियल आली त्यावेळेला काय मत होतं तुमचं? मला खूप आवडला सब्जेक्ट आणि मला पहिल्यांदा थोडीशी भीती वाटली, ॲप्रिहेन्सिव्ह वाटत होते की आई ही श्यामच्या आईसारखी हवी असते सगळ्यांना. सो एका बाईला जगण्याचा अधिकार आहे, तिला पुन्हा आनंदी होण्याचा अधिकार आहे, तिला पुन्हा एका पुरुषाचं समजा वैधव्य त्याच्या नशिबात आलं की म्हणजे विधूर झाल्यावर ते दुसऱ्या दिवशी त्याला मुली सांगून येतात. आता हे जर उलटं असतं ना तर कदाचित लोकांनी विशेष बघितलंही नसतं त्याच्याकडे. पण एक स्त्री जिचं लहानपणी तिच्या आयुष्यातनं तिचा जोडीदार निघून गेला आहे आणि 50लाच खरं तुम्हाला जोडीदाराची गरज भासू लागते. त्याच्यामध्ये जास्त कंपॅनियनशिप, कोणाकडे तरी आपलं दुःख मांडलं पाहिजे, कोणीतरी आपल्याला समजून घेतलं पाहिजे, कोणीतरी आपल्या सुखदुःखांचा साक्षीदार असलं पाहिजे. आणि ते वाटून ही गरज त्या वयात जास्त असते तारुण्यात असण्यापेक्षा. सो तो एका स्त्रीच्या बाजूने, आय थिंक इट्स अ विमेन एम्पॉवरमेंट सब्जेक्ट टोटली. इवन शुभ्राचं आमच्या जे कॅरेक्टर तेजश्री प्रधान अप्रतिम काम करते. एक तर तेजश्रीच्याबद्दल बोलायचं झालं तर आत्ताच्या मुलांचं ना मुलींचं इतकं अप्रतिम मराठीच नाही जितकं तेजश्रीचं आहे. खूप सुंदर मराठी आणि खूप छान डायलॉग बोलण्याची तिच्यापाशी फार छान हातोटी आहे. आणि आमची खूप छान घट्ट मैत्री जमली आहे, ते मला वाटतं दिसतच असतं पडद्यावरती त्याच्यामुळे. सो शुभ्राचं पण जे पात्र आहे ना की जे आता ज्या टिपिकल ज्या नायिका कशा मराठी किंवा कुठल्याही हिंदी टेलिव्हिजनच्या बोलतात की त्या कशा अशा पाठीमागे जाणाऱ्या असतात, हे असं पात्र आहे की जे तुम्हाला समाजाला पुढे नेणार आहे की आपण आता रिच्युअल्समधून बाहेर पडूया. ती आपल्या सासूला त्या दोघींचं जे नातं आहे ना ते इतकं सुंदर मांडलं आहे. आणि इवन गिरीश ओक इज अ व्हेरी अमेझिंग ॲक्टर आणि मी पहिल्यांदा त्यांच्यावर काम करते आणि खूप त्यांचं डिक्शन फार छान आहे, त्यांचा आवाज फार छान आहे, एक फार सहजपणा आहे त्यांच्या अभिनयात. तर खूप मजा येते या सगळ्यांबरोबर काम करायला. रवी काका तर किती सिनियर आहेत, आज 80 म्हणजे त्यांच्या वयापर्यंत पोहोचू की नाही हेच माहीत नाही आणि काम करणं तर पुढचं राहील. मी तेच विचारणार असतो, कारण रवी काका हे जुन्या पठडीमधले 82. पण काय होतं ना, आमचा जो दिग्दर्शक आहे, एक तर आमचे पहिल्यांदा लेखकांबद्दल मला म्हणायला इट्स व्हेरी ब्युटिफुली रिटन सिरियल. तर आमचे जे शेखर ढवळीकर आमचे जे गोष्ट लिहितात, रोहिणी निनावे किंवा आमचा किरण कुलकर्णी, पल्लवी करकेर आहे, आमची रायटिंग टीम आहे ना ती आमची फार जबरदस्त आहे. आणि त्याचबरोबर आमचा जो दिग्दर्शक आहे, अबोव ऑल आमचा जो दिग्दर्शक आहे ना अजय मयेकर, ही इज फॅन्टॅस्टिक. आम्हाला सगळ्यांना एक आमचं कॅरेक्टर पकडून ठेवण्यासाठी जो कारणीभूत आहे तो आमचा दिग्दर्शक आहे. सो त्याचे आभार इकडे निश्चितच आपल्याला मानायला पाहिजे. सो अजय मयेकरचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे याच्यामध्ये. याच्यानंतरची स्टेप म्हणजे वेब सिरीज. हो, आय वुड लव्ह टू डू वेब सिरीज. यू वुड लव्ह टू डू? डेफिनेटली आय वुड लव्ह टू डू अ वेब सिरीज. कारण
म्हणजे आता ते फ्युचर आहे ना. आज मला तुम्ही विचाराल तर मी झी5वरती जास्त माझे एपिसोड बघते, मला वेळ नसतो त्याच्यामुळे. आणि एक थोडंसं अगबाई सासूबाई अशी एकच मालिका आहे जी कंटेंट वाईज फार क्लीन आणि क्लिअर आहे. तर अशा प्रकारच्या मालिका वेबमध्ये घडत आहेत म्हणून ते मला करायला आवडेल डेफिनेटली. TRPचं प्रेशर नसतं मेकर्सवरती. आता असं म्हणतात की तुम्ही प्रेशरचं म्हटलं म्हणून की मालिका करण्यामागे ॲक्टरवरती खूप प्रेशर येतं, वेळ सांभाळावी लागते. नाही तसं नाही, पण काय तुम्हाला त्याच्यामधून काही गोष्टी तुम्हाला धरल्याच पाहिजे. परिणाम झाला. मला असं वाटतं, हे बघा, आज जेव्हा मी असं विचार करते की मला एक डेली सोप करायचा आहे, त्यात पण मी मेन रोल करते, मला 13 तास काम करायचं आहे, मला करायचंच आहे, हे मनाशी गाठ धरून तुम्ही तो प्रोजेक्ट घ्या, नाही तर घेऊ नका. नाटक करताय, तुम्हाला घाणेरडं थिएटर असणार, घाणेरडं बाथरूम असणार, तुम्हाला बसनी जावं लागणार, तुम्हाला कसं तरी त्रास, तर नाटक करायचं, नाही तर नाटक करू नका. दिस कम्स विथ द प्रोफेशन, पार्ट अँड पार्टिसिपल ऑफ इट. तर ते ॲक्टर्सना आता समजायलाच हवं, ते सगळं ॲक्सेप्ट करूनच तुम्ही जायला पाहिजे. सो ते प्रेशर असणारच आहे, इट इज गोइंग टू बी देअर अँड यू हॅव टू वर्क अंडर दॅट प्रेशर. काम संपवायचं आहे, लवकर करायचं आहे, तर त्याचं इकॉनॉमिक्सच आहे, ते लवकर करण्यामध्येच होणार आहे प्रोड्युसरचा फायदा. तर तो तुम्हाला एक प्रोड्युसर उभा राहिला तर अख्खं कुटुंब उभं राहतं 60-70 माणसांचं. सो तो तुम्हाला करायलाच पाहिजे. आमच्या एका हिंदी डिरेक्टरनी म्हटलं होतं, आमच्या एका काम करणाऱ्या हिंदी नाही मराठी डिरेक्टरनेच म्हटलं होतं, परेश पाटीलनी खूप छान म्हटलं होतं दुहेरीच्या वेळेला त्या मेन लीडला, की हे बघ, जी मेन लीड असते ना, वो ये पूरे युनिट की माँ होती है. आज तिच्यावरती प्रोजेक्ट चालतात. आज तू क्लिक झालीस, तू मनापासून काम केलंस तर प्रोजेक्ट पुढे जाणार. हे सगळे 2 वर्ष काम करत राहणार. सो हे प्रत्येक अभिनेत्यांनी जे मेन आहेत त्याच्यात त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज मी नाटक करते, माझं नाव आहे, की आज अशोक सराफ नाटक करतात, निर्मिती सावंत व्हॅक्यूम क्लीनरसारखं नाटक करतात, तर त्या नाटकावरती अवलंबून जे लोक आहेत त्यांना तेवढे प्रयोग दिले पाहिजेत. ह्याचं भान मेन कलाकारांनी ठेवलंच पाहिजे. तुम्ही थोडासा मागे नेतो तुम्हाला की सचिन म्हणजे सचिन पिळगावकर, मामा अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हा एक असा घट्ट विणलेला त्या काळामधला गोफ. तर काय सांगाल त्यांच्या मैत्रीबद्दल तुमच्या अँगलमधून? लक्ष्मीकांत ओरिजिनली माझा मित्र, मग त्यांनी अशोक बरोबर खूप सिनेमे केले, तो माझा बालमित्र. सचिन आणि अशोकचं नातंच वेगळं, म्हणजे ते एकमेकांचे भाऊ पण आहेत. तो मग त्याला मोठा भाऊ बनतो, कारण सचिनचे वडील जेव्हा त्यांच्याशी अशोक खूप क्लोज होता, शरद पिळगावकर, आणि त्यांनी अगदी या जगातनं जाताना सांगितलं होतं त्यांच्या मिसेसना पण, सचिनच्या आईना, आम्ही ज्यांना मम्मी म्हणतो सगळेच जण, की हा अशोक तुझा मोठा मुलगा आहे. आणि सचिननी पण ते नातं मानलं आणि अशोकनी पण ते नातं मानलं आज इतकी वर्ष. तर ते नुसते मित्र नाहीत, त्यांच्यामध्ये भावाचं नातं जास्त आहे. आणि या तिघांची पण एकत्रित मैत्री खूप होतीच. लक्षाला थोडा अशोकबद्दल आदरयुक्त भीती होती, बट इट इज त्यांनी कायम त्याला एक मोठं मानलं स्वतःपेक्षा. तो त्याचाही मोठेपणा आहे. आणि त्यामुळे ती मैत्री होती, पण त्याच्यात एक आदरयुक्त भीतीही होती. आत्ता तुम्ही लहान म्हणजे काय म्हणतात त्याला, छोटी ॲक्ट्रेस म्हणून तुम्ही पदार्पण केलं. आजचा सिनेमा मराठी जर का बघितला तर हा बराचसा लहान मुलांच्या प्रॉब्लेम्स भोवती केंद्रित आहे. म्हणजे एव्हरी ऑल्टरनेट मराठी फिल्ममध्ये एक लहान मुलाचा विषय घेऊनच हाताळला जातो. तर काय मत आहे तुमचं त्याच्याबद्दल? नाही, खूप छान आहे ना, कारण तुमची फॉर्मेटिव्ह इयर्स असतात ना, त्याच्यावरती तुमच्या मनावरती जसा परिणाम होतो तसे तुम्ही पुढे घडता. सो लहान मुलाला केंद्रस्थानी घेऊन गेला तरी तो लहान मुलांचा सिनेमा नाही, तो मोठ्यांचाच सिनेमा आहे. इमोशन लहान मुलांचे आपण दाखवतो, पण तो सिनेमा मोठ्यांचाच आहे, नॉट मेड फॉर चिल्ड्रन. सो ते पौगंडावस्थेतलं असू दे किंवा कारण तुमच्या फॉर्मेटिव्ह इयर्समध्ये जे तुम्ही एक्सपिरियन्स करता तसे तुम्ही बनता, त्यामुळे ते विषय हाताळणं फार नाजूक आणि छान रीतीने करावेच लागतात. अभिनयाचा विषय सोडून आता एकदम वेगळ्या विषयाकडे जातो. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये कुणावरही बाईवरती कमेंट्स करणं बरोबर नाही हे मला माहिती आहे, पण तुम्हाला जशी आम्ही बऱ्याच वर्षापासून बघितलं होतं तुम्ही आताही तशाच दिसतात. अरे बापरे, थँक्यू. त्यामुळे वेदर इट इज फिटनेस असेल किंवा सौंदर्य असेल की मला त्याच्यात काही बदल दिसत नाही. अरे बापरे, नाही खरंच. तर म्हणजे एनिथिंग स्पेशल फॉर म्हणजे काय सांगू शकाल फिटनेस बद्दल? फिटनेस म्हणजे मला असं वाटतं फिटनेस हा फक्त शारीरिक नाही आहे, फिटनेस इज युअर बॉडी अँड युअर माइंड. सो मनाचं फिटनेस पण फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी बेसिकली आय वॉक अँड आय एम व्हेरी केअरफुल अबाउट वॉट आय ईट, कारण यू आर वॉट यू ईट.
सो मी त्या बाबतीत खूप लक्ष देते. मी बाहेरचं खात नाही, घरचं अन्न खाते आणि आय डू रेग्युलर वॉक्स. आय यूज टू डू रनिंग, आता मी फक्त वॉकिंग करते. त्याचबरोबर ना मी मेडिटेशन करते आणि ते फार महत्त्वाचं आहे. तुमचे जे इलनेस आहेत ना ते खूप सायकोसोमॅटिक आहेत. दे आर इंडोक्राईन ड्रिव्हन. म्हणजे तुम्ही जो विचार करता ना, जे तुम्ही खाता ते तुम्ही कन्झ्युम करता आणि जे तुम्ही तुमच्या मनात आणता या सगळ्याचाच एकत्रित परिणाम तुमच्या शरीरावरती होत असतो. सो त्याची केअर खूप घेतली पाहिजे ह्या स्ट्रेसफुल जगामध्ये. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्या दोन्हीचं रिफ्लेक्शन मला वाटतं तुमच्या चेहऱ्यावरती असतं. पण 13 तास काम करून तुम्ही हे सगळं सांभाळता? हो, मॅनेजमेंट इज व्हेरी अमेझिंग. वाय नॉट? मी घरून जाताना सगळं संध्याकाळपर्यंतचं खाणं घेऊन जाते. आता सिरियलला तर मी असं करतो, मी सकाळचा डबा नेते माझा आणि तेजूचा, आणि तेजू संध्याकाळचं घरून आणते. सो आम्ही दोघी वी आर सेट. आणि आत्ता तुम्ही म्हणजे आपण बसलोय त्या माहोलामध्ये की जिथे तुमचं एक्झिबिशन सुरू आहे, तर कपड्याबद्दल तुमची आवड ही फार विशेष आहे असं मला कळलेलं आहे. तर कशी डेव्हलप? मला आय लव्ह टू वेअर ब्युटिफुल साडीज. मला वाटतं साडी हा सर्वात ग्रेसफुल कॉस्ट्यूम आहे आणि ती माझ्या आवडीचं, त्या माझ्या पॅशनचं बिझनेसमध्ये कसं रूपांतर झालं मलाच माहीत नाही. गोव्यात मी येते ते माझ्या जाऊबाई आहेत नूतन खवटे, त्यांच्या सपोर्टवरती मी येते. आज त्या आमच्या सूतबाई अपर्णा, दक्षता माझी पुतणी, ह्या सगळ्या जणांचा मला खूप सपोर्ट असतो आणि म्हणून मी गोव्यातून एक्झिबिशन्स करू शकते. आणि माझी मावस बहीण आहे गुंजन कौलगी, ती नेहमी माझ्यावर एव्हरीवेअर शी ऑल्सो कम्स विथ मी. सुपर्णा शाह ही माझी को ॲक्ट्रेस आहे, त्यांनी पण आता ह्याच्यामध्ये एक पाऊल टाकलं आहे. सो आम्ही असं एकत्रित सगळेजण मिळून काहीतरी करतो. पण मग तुम्ही तुमचं ब्रँडचं दुकान का नाही नाही, उघडलं? दुकान इज टू मेनी रिस्पॉन्सिबिलिटीज, त्या मला नको आहेत मला. त्यामुळे आय एम हॅपी डुईंग एक्झिबिशन्स अँड सेलिंग ऑनलाईन. दुकानाबरोबर खूप मग तुम्हाला एव्हरीडेचं ते प्रेशर येतं, मग मला सगळं बंद करून फक्त तेच करावं लागेल जे मला नाही करायचं आहे. आय एम हॅपी डुईंग दिस. आनंद मिळाला पाहिजे पण आणि आता आयुष्यात ह्या वळणावर, या वयावर पोचल्यावरती आनंद जास्त महत्त्वाचा आहे कशाहीपेक्षा, पैसा किंवा प्रसिद्धीपेक्षा. आपण करतोय त्या कामातनं आनंद मिळणं फार गरजेचं आहे. मला एवढ्यामध्येच आनंद मिळतो. आय एम हॅपी. त्याच्या पुढे मला जायचंच नाही आहे. आता प्रत्येकाला असं वाटतं की आपण इथपर्यंत जावं, किंवा ॲक्टरला असेल तर त्याला असं वाटत असतं की अरे ही भूमिका मला करायला मिळाली तर बरं झालं असतं, अजून नाही मिळाली. अशी तुमची कुठली भूमिका आहे? अशा खूप असतात, पण रंगमंचावरती मला खूप मोठं सॅटिस्फॅक्शन वाडा चिरेबंदीने दिलं. त्याच्यातली वहिनी भूमिका इट्स अ ड्रीम रोल. आणि चंद्रकांत कुलकर्णी सारख्या एका अमेझिंग ॲक्टरकडे, दिग्दर्शकाकडे ती करायला मिळणं, महेश एलकुंचवारांचे शब्द बोलायला मिळणं, आणि आत्ता ही अगबाई सासूबाई, ह्या दोन मला वाटतं पूर्ण करिअरमधल्या फार महत्त्वाच्या भूमिका ठरलेल्या आहेत. सो मला उलट मी असं म्हणेन, आय एम व्हेरी ग्रेटफुल टू गॉड की मला ह्या करायला मिळाल्या. एवढ्या मोठ्या गॅपनंतर सुद्धा मला चांगले रोल्स करायला मिळाले. सो आय एम व्हेरी हॅपी. अजून खूप करायचं आहे, खूप शिकायचं आहे, अजून खूप असे वेगवेगळ्या कॅरेक्टर्स आहेत की ज्या करायला आय होप मिळतील. आय डोंट नो. मला असं वाटतं की हिंदीमध्ये अमिताभ बच्चन एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या वयासाठी त्यांच्याकरता कथा आणि पटकथा लिहिल्या गेल्या, ते ज्या वयाचे होत गेले त्या वयाचे कॅरेक्टर त्यांना मिळत गेले. मला वाटतं तुमचंही थोडंसं तसंच आहे. अरे बापरे, नाही की तुम्ही ज्या वयाच्या, म्हणजे आता सासूबाई तर मला वाटतं तुमच्याकरताच लिहिल्यासारखी वाटते. निदान याच्या पुढचं तरी तुमच्याकरता लिहिलं जाणार त्याच सिरियलमध्ये, मला माहिती आहे का. तर असं वयाबरोबर बदलत जाणाऱ्या कलाकाराकरता लेखकानं नाटक लिहिणं किंवा लेखकानं त्याच्याकरता एक पात्र तयार करणं, याच्यासारखं भाग्य मला वाटतं कुठल्याही कलाकाराच्या आयुष्यामध्ये येत नाही. आणि ते निवेदिताताईंच्या आयुष्यामध्ये आलेलं आहे. अगबाई सासूबाईच्या निमित्तानं त्या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या घराघरामध्ये पोचलेल्या आहेत. आणि त्यांच्यासाठी अशाच अनेक मालिका, नवीन नाटकं लिहिली जाऊत आणि त्यांचा अभिनय जसा बदलत जातो त्याचा आनंद घेण्याचं भाग्य आम्हा गोवेकरांना, कारण तशा बघितल्या तर त्या आमच्या गोव्याचे सून आहेत. हो. तर ते आम्हाला मिळो आणि मामांचा त्यांचा संसार असाच सुखाचा भरभराटीचा हो अशी. तुम्ही वयाचं म्हणता तर अशोक सर आपलं 72 आहेत आज. त्यांची जी एनर्जी आहे आणि ते माझे गुरु आहेत त्या बाबतीत. सो तुम्ही मुद्दाम ह्याच्यातून वेळ काढलात आणि थँक्यू सो मच. तुम्ही इथे आमच्या एक्झिबिशनच्या इथे माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलात त्याच्याबद्दल तुमचे पहिल्यांदा थँक्यू सो मच. थँक्यू.